दंगली आणि त्यातून होणारे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान रोखण्यासाठी 2008-2009 मध्ये बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात आली। दंगा करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि पक्षाकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला। या निर्णयानंतर एकट्या छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या 20 वर्षात सार्वजनिक मालमत्तेचं 100 कोटीपेक्षा अधिक नुकसान झालं। मात्र अद्यापपर्यंत 1 रुपयाही कुणाकडून वसूल केला गेला नाही आणि म्हणूनच नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात झालेलं नुकसान कसं वसूल करणार असा सवाल उपस्थित होतोय। कारण जोपर्यंत दोषींची मालमत्ता विकून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जात नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, जवळपास 100 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालेलं आहे आणि जी बॉम्बे ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानुसार खरं तर हे सगळं वसूल होणं आत्तापर्यंत गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं, परंतु तसं होताना दिसत नाहीये। त्यामुळे जो कायदा केलेला आहे तो केवळ कागदावरच आहे का असं म्हणावं लागेल? नाही, निश्चित असंच म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की दंगे होऊ नयेत आणि त्याच्यावर जर दंगेखोरावर सार्वजनिक मालमत्ता वसूल केली तर आळा बसावा यासाठीच ही सुधारणा करण्यात आलेली होती। त्यानंतर यामध्ये प्रत्येक वेळी ज्यावेळेस दंगे होतात त्यावेळेस पंचनामे होतात, त्यानंतर ती नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते। पोलीस ज्या कायद्यानुसार हे सर्व वसूल करण्याची जबाबदारी जे महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्याकडे देते, मात्र त्याचं पुढे काहीच होत नाही असं या ठिकाणी लक्षात आलंय। एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 वर्षाची जर आकडेवारी काढली तर 100 कोटीपेक्षा अधिक रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मात्र अद्याप 1 रुपया देखील यातनं वसूल केलेला दिसत नाही। 2008-2009 या साली ह्या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि त्याच पहिली घटनाच संभाजीनगरमध्ये घडलेली होती। मनसेनं 2 कंपन्यांमध्ये तोडफोड केलेली होती आणि कामगार कपात केले म्हणून ही तोडफोड करण्यात आली आणि त्यामध्ये 25 कोटी रुपयांचे नुकसान हे मनसेकडून भरून घेण्यात येईल अशा प्रकारचा नियम झाला। मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक नुकसान 2018 मध्ये झालेलं होतं, ज्यामध्ये वाळूजमध्ये एक मोठी दंगल झालेली होती। अनेक लोक या ठिकाणी वाळूच्या कंपन्यांमध्ये घुसलेले होते, तोडफोड केलेली होती। 60 ते 70 कंपन्यांची तोडफोड या ठिकाणी झाली होती। यात अंदाजे 60 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं। खरं तर तो आकडा 70-80 कोटी रुपयांपर्यंतचा आहे। मात्र त्या काळात जो आकडा होता तो 60 कोटी रुपयांचा अंदाजित होता। मात्र यामध्ये 1500 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, काही लोकांना अटक करण्यात आली। आता हे सर्व जामिनावरती आहेत, मात्र अजून या प्रकरणात देखील 1 रुपयांची देखील वसुली जिल्हाधिकारी कार्यालयानं केलेली नाही। त्याचबरोबर भीमा कोरेगाव जे दंगल घडलेली होते त्याचे पडसाद संभाजीनगरमध्ये घडलेले होते, त्यातही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं। शिवाय राजा बाजारमध्ये एक दंगल आंबा घेण्यावरनं झालेली होती, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं, त्यात देखील कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं। त्यात आरोपी आज बाहेर आहेत, मात्र त्यांच्याकडनं त्यांचा बोजा न टाकला गेला त्यांच्या मालमत्तेवर, ना त्यांच्याकडनं वसुली केली गेली। शिवाय याचबरोबर पडेगावमध्ये कचऱ्याची दंगल झालेली होती, तिथे देखील वाहनं जाळण्यात आलेली होती। महापालिकेच्या जे अग्निशामक दलाच्या गाड्या त्या जाळण्यात आल्या होत्या, कचऱ्याच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या, इथे देखील लाखोंचं नुकसान झालं होतं, मात्र तिथेही वसुली केली गेली नाही। आणि गेल्या वर्षी जी दंगल झालेली होती राम मंदिराच्या समोर, तिथे देखील मोठ्या प्रमाणावरती CCTV असतील, गाड्या असतील, पोलिसांच्या गाड्या असतील, याचीही नुकसान झालं होतं। आणि ही जर सगळी आकडेवारी काढली तर ही 100 कोटीपेक्षा अधिक आहे, मात्र यातून 1ही रुपया वसूल केला गेला नाही। नियम यामध्ये असा सांगतो की पोलिसांनी ज्यावेळेस हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातो त्यावेळेस त्या अहवालानुसार त्यांनी त्यांच्या मालमत्तेवरती बोजा टाकला पाहिजे, त्यानंतर त्यांना नोटीस दिली पाहिजे, त्या मालमत्ता विक्रीस काढल्या पाहिजेत आणि हे पैसा या ठिकाणी वसूल केला गेला पाहिजे। मात्र यात बोजा काही ठिकाणी टाकला गेलाय, मात्र त्याचा पुढे काहीही प्रक्रिया झालेली पाहायला मिळत नाही। आणि त्यामुळे असं म्हटलं तर वावगं ठरू नये की 100 कोटी रुपये हे दंगलखोराकडे वसूल करायचे बाकी आहेत अशी परिस्थिती सध्या इथे आहे। दंगल होते, कायदा करण्यात येतो, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे दंगलीवर दंगली घडत राहतात अशा प्रकारचं चित्र आहे। आणि हा कायदा यासाठी करण्यात आलेला होता की अशा पद्धतीने जर दंगलखोर जे आहेत त्यांच्यावर जर वसुली टाकली तर नुकसान करताना लोक विचार करतील, मात्र याचा कायदा अंमलबजावणीत येत नाही। अंमलबजावणी तुझे म्हणतोस त्याप्रमाणे केवळ ज्या कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या मात्र केवळ कागदावरच आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी काळात आता जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगानं काही होतंय का ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.